ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात। आणि या निवडणुकीमध्ये अर्थातच दिवसभर चर्चा राहिली ती म्हणजे शरद पवारांसंदर्भातली, कारण शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना आता मोकळीक दिलेली आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणाची साथ घेऊन किंवा लढायचं हे तुम्हीच ठरवा। सर्वस्वी हा निर्णय या कार्यकर्त्यांवर त्यांनी सोपवलेला आहे, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले, मोकळीक दिली आहे। पवारांनी त्यांचे नेते आणि कार्यकर्त्यांनाही सरप्राईज देत स्थानिक पातळीवर युती करण्याकरता हा फ्री हँड दिलाय आणि कोणतीही अट ठेवलेली नाहीये। शरद पवारांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती करण्यासही मुभा असणार आहे। असं असलं तरी काहीच दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका बैठकीत पवारांनी भाजप सोबत युती करायची नाही अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती दिली होती। त्यामुळे आता स्थानिक पातळीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजप सोबत युती करणार का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नसतो। याच्या आधीच्या निवडणुकीत आम्ही पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा, हा अधिकार त्यांना। तर आगामी निवडणुकीसाठी हा निर्णय स्थानिक पातळीवर शरद पवारांनी सोडल्यावर आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवेंनी त्यांना टोला लगावलाय। रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणतायत बघूया। 10 आमदार निवडून आले, त्यातले 4 सोलापूर मधलेच आहेत, 6 सारे राज्यातले, 6 राज्यात 6 आणि सोलापूरमध्ये 4। काय करतील बिचारे सांगा। आता काय जिथं जमल तिथं, शेवटी कार्यकर्ते बी तर टिकले पाहिजे ना। आता जर काही बंधनं घातले आहे ते बी पळून जातील तर पक्ष डुबून जाईल, त्यामुळे त्यांनी दिली परवानगी। तर एकीकडे या सगळ्या घडामोडी